नमस्कार मित्रांनो, मी तुषार आणि तुमचं स्वागत आहे फॉरेक्स ट्रेडिंग मराठी विथ तुषारमध्ये। आज आपण बघणार आहोत एक अशी स्ट्रॅटर्जी जी तुम्हाला कमी रिस्कमध्ये चांगला प्रॉफिट मिळवून देऊ शकते। त्या स्ट्रॅटर्जीचं नाव आहे पुलबॅक ट्रेडिंग स्ट्रॅटर्जी। तर पुलबॅक ट्रेडिंग म्हणजे काय? तर सर्वात आधी आपण पुलबॅक ट्रेडिंग म्हणजे काय समजून घेऊ। पुलबॅक ट्रेडिंग म्हणजे मार्केट जेव्हा एका ठराविक दिशेने चाललं आहे, जसं अप ट्रेंडमध्ये वर जातं आहे, तेव्हा मध्येच थोडं खाली येणं, हे मागं येणं म्हणजेच पुलबॅक। हे कायम ट्रेंड संपल्याचं लक्षण नसतं, तर मोठे ट्रेडर्स प्रॉफिट बुक करत असतात आणि मार्केट थोडी विश्रांती घेत असतं। आता पुलबॅक का महत्त्वाचं? तर पुलबॅकमध्ये ट्रेड करणं फायदेशीर असतं, कारण तुम्ही ट्रेंडच्या दिशेनेच ट्रेड करता, म्हणजे यशाची शक्यता जास्त असते, प्रॉफिट जास्त मिळण्याचे चान्सेस जास्त असतात, एंट्री चांगल्या प्राईजवर मिळते, ज्यामुळे स्टॉप लॉस लहान ठेवता येतो आणि रिस्क रिवॉर्ड रेशो चांगला मिळतो। आता आपण बघूया पुलबॅक ओळखायचं कसं। तर पुलबॅक ओळखण्यासाठी काही सोपे मार्ग आहेत। मूव्हिंग ॲव्हरेज, जसं 20 EMA किंवा 50 EMA, मार्केट जेव्हा ह्यांच्याजवळ परत येतो तेव्हा पुलबॅक असण्याची शक्यता वाढते। दुसरं ट्रेंड लाईन, अप ट्रेंडमध्ये लो पॉईंट जोडून काढलेली लाईन, मार्केट त्याला टच केलं की पुलबॅक होऊ शकतो। अजून एक आहे सपोर्ट किंवा रेजिस्टन्स लेवल्स, मार्केट जेव्हा आधीच्या सपोर्ट किंवा रेजिस्टन्स लेवलवर परत येतो त्यावेळीही पुलबॅक ओळखला जाऊ शकतो। आता आपण बघूया पुलबॅकमध्ये एंट्री कशी घ्यायची। पहिले अप ट्रेंड आहे की डाऊन ट्रेंड आहे, नंतर पुलबॅक कन्फर्म करायचं की कॅन्डल पॅटर्न वापरून, जसं बुलिश एंगल्फिंग किंवा हॅमर दिसला तर आपल्याला पुलबॅक एंट्री घेता येईल। एंट्री घेतल्यानंतर पुलबॅक संपल्याचा सिग्नल मिळाल्यावर आपण एंट्री घ्यायची। तर सिग्नल मिळाल्यावर स्टॉप लॉस पुलबॅकच्या थोडं खाली अप ट्रेंडमध्ये किंवा डाऊन ट्रेंडमध्ये, आणि टार्गेट ट्रेडच्या पुढच्या लेवलपर्यंत। तर मित्रांनो, ही होती पुलबॅक ट्रेडिंग स्ट्रॅटर्जी, जी सोपी माहिती। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि पुढच्या भागात आपण बघणार आहोत ट्रेंड रिव्हर्सल कसा ओळखायचा। तोपर्यंत हॅप्पी ट्रेडिंग।